देवा, आता मला फाशी घेतल्याशिवाय पर्यायच नाही. माझ्या नवऱ्यानं फाशी घेतली काय आणि मी फाशी घेतली काय, एकच आहे. आता मला फाशी घ्यावंच लागणार. अगे सर्व बाजूला, फाशी घ्यायला निघालीस होय ग? हा, हे काय सोंग करायलीस? अगं शितले, आता मला सांग, करू तर काय करू ग? आज 4 दिवस झाले घरात खायला दाणा नाही. पोरग दुकानावर गेलं तर दुकानदार उधार सामान देत नाही. कर्ज एवढं मोठं डोसक्यावर बसलंय त्या सावकाराचं, ते काही फिटत नाही. या बाग पोराला ट्युशनला पैसा नाही, पोरगी लग्नाला आली तिला उजवायला पैसा नाही. आता करू तर काय करू ग? मग भाऊ आहेत माझे, सगळ्याला म्हणून बघितलं पण कोणी पैसा द्यायला तयार नाही. अगं शितले, गेल्या वर्षी एवढं पीक आलं होतं, मला वाटलं लई पैसा येईल, पण अतिवृष्टी झाली, समद पीक वाहून गेलं. आणि यावर्षी तर समद पीक जळून गेलं, पावसाचा थेंब नाही. करू तर काय करू? मला मरू दे, सरक मला मरू दे. अगे मरू देवाले, आणि तू मेल्यानंतर तुझ्या नवऱ्याचं तुझ्या लेकराचं कसं होईल याचा काही विचार केलास का तू? हा, निघालीस मरायला. सावकार आणि दुकानदार या समद्याच्या भेनं मी एकच सरकारला म्हणते, माय बापा हो, आता तुम्हीच सांगा, ज्या दिवशी आमच्या शेतमालाला भाव नसल त्या दिवशी उभं पीक जाळतो आम्ही, जणू तुमच्या नावाचं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा हो, आता तरी विचार करा. नाहीतर एक दिवस 1 किलो गव्हासाठी तुम्ही देश घाण ठेवलेला असल, त्या दिवशी ध्यान देऊन बघा, माझ्या पिंड्याला कावळा शिवलेला असल हो, माझ्या पिंड्याला कावळा शिवलेला असल. आई 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 रडू नको गाई, आई रडू नको. जेव घोर जीवाला लावू नको, पाट जगाला दावू नको. आम्ही आहोत नाही, फाशी घेऊ नको. आई तू फाशी घेऊ नको, आम्ही आहोत नाही, फाशी घेऊ नको. माझी सरकारला एकच विनंती आहे, शेतकऱ्याचं दुःख जाणून घ्या आणि शेतकऱ्याला एक माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी, हीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू.